नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 2023। जर तुम्ही एमपीएससी, तलाठी, पोलीस भरती किंवा अन्य स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया आपण आपल्या या व्हिडिओला, ज्यामध्ये आपण बघणार आहे या महिन्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी। पहिला प्रश्न आहे आपल्याकडे, सौराष्ट्रांनी यांचा पराभव करत 2023 मधील दुसरे रणजी विजेतेपदक पटकावले। तर सौराष्ट्र जे आहे यांनी यावर्षीचं जे रणजी ट्रॉफी असते ही रणजी ट्रॉफी काय केलेली आहे, जिंकलेली आहे। पण त्यांनी कोणाचा पराभव केला, काय सौराष्ट्रांनी कोणाचा पराभव केला? तर त्याकरता ऑप्शन आहेत आपल्याकडे बंगाल, मुंबई, विदर्भ की हरियाणा। तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बंगाल। तर बंगाल या संघाला हरवून सौराष्ट्र यांनी दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीमध्ये काय केलेलं आहे, पदक मिळवलेलं आहे। तर बघा, रणजी ट्रॉफी विषयाविषयी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट माहीत पाहिजे। तर किती 1934-35 मध्ये या रणजी ट्रॉफीची काय झाली, सुरुवात झाली। कधी झाली? 1934 ते 35 मध्ये। तर सर्वात पहिलं 1934-35ला हा रणजी सामने खेळले गेले। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी जर सांगायची झाली तर या रणजी ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त वेळा जर पदक कोणी जिंकले असतील तर ते मुंबई या संघाने जिंकलेले आहेत। आणि किती 41 वेळेस हा जो रणजी ट्रॉफी जो आहे हा याचं विजेतेपद या मुंबई या संघाला 41 वेळा आलेला आहे। त्यानंतर हा जो सौराष्ट्र आहे, सौराष्ट्रांनी हा दुसऱ्यांदा काय केलं आहे, दुसरा वेळ आहे त्यांचा ही रणजी ट्रॉफी जिंकण्याचा। त्यानंतर हा अतिशय जुना क्रिकेट मधील हा खेळ आहे रणजी ट्रॉफी। हे एक टुर्नामेंट आहे। तर या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त मुंबई या संघाने काय केलेले आहे, विजेतेपद पटकावले आहे। परंतु यावर्षीचं सौराष्ट्रांनी बंगाल या संघाला हरवून मिळवलेले आहे। तर याविषयी अजून माहिती आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया। बघा, हा रणजी ट्रॉफीचा हा लोगो आहे। तर यावर्षीचे जे रणजी ट्रॉफीचं फायनल होतं हे कोलकाता येथील ईडन गार्डनवर खेळलं गेलं आणि याच्यात सौराष्ट्राने बंगालचा 9 विकेट्सनी पराभव करून 2022-23 मधील दुसरे रणजी विजेतेपदक पटकावले आहे। त्यानंतर कोलकात्याच्या ईडन गार्डनवर सौराष्ट्राने दुसरं रणजी विजेतेपदक पटकावलं। हे आपल्याला माहीत पाहिजे की ईडन गार्डनवरती काय झालं, याचं फायनल झालेलं आहे। त्यानंतर सौराष्ट्राने 2019-20 मध्ये पहिल्यांदा रणजी करंडक जिंकला होता आणि हा दुसऱ्यांदा आहे 2022-23चा। आणि सर्वात जास्त वेळ 41 वेळ मुंबई या मुंबई त्यावेळेस बॉम्बे सुद्धा म्हणत होते हिला। तर या मुंबई या संघाने किती 41 वेळ हे पदक जिंकलेलं आहे। त्यानंतर महाराष्ट्राचा जर विषय केला तर महाराष्ट्राने सुद्धा 2 वेळेस या पदकाला जिंकलेले आहे किंवा हे जे टुर्नामेंट आहे जिंकलेलं आहे। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट 2 नंबरला जर आपण विचारलं तर 2 नंबरला सर्वात जास्त वेळेस रणजी ट्रॉफी कोणी जिंकली, तर ते कर्नाटक म्हैसूर या संघाने आतापर्यंत जिंकलेली आहे। जवळपास 7 वेळा जिंकलेली आहे थिंक त्यांनी। तर आपल्याला याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट हे माहीत पाहिजे की यावर्षीचा रणजी ट्रॉफी कोणी जिंकली, तर सौराष्ट्र या संघाने जिंकली। कोणाचा पराभव केला, तर बंगालचा पराभव केला। फायनल कुठं झालं, तर कोलकाता येथील ईडन गार्डनवरती झालं। त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट, सर्वात जास्त रणजी ट्रॉफी जिंकणारा संघ कोणता, तर तो मुंबई। त्याने 41 वेळा काय केलेलं आहे, रणजी ट्रॉफी हे पदक जिंकलेलं आहे। चला तर आता आपण पुढे जाऊया। अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे। प्रश्न बघा काय आहे, तर खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याची बाल हक्काचा राष्ट्रीय दूत म्हणून नियुक्त करण्यात आले? बाल हक्क जे असते म्हणजे युनिसेफ जे असते, या युनिसेफचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून भारतामध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन आहे सलमान खान, आयुष्यमान खुराना, अजय देवगन की सनी देओल। इमेजमध्ये तुम्ही बघू शकत असाल की हे इमेजमधील कोण आहेत, आयुष्यमान खुराना आहे। तर आयुष्यमान खुराना कोण आहेत, तर या वर्षीपासून आपले जे युनिसेफ आहे, या युनिसेफचे म्हणजे बाल हक्काचा राष्ट्रीय दूत मधून भारताचे कोण आहेत, ते ब्रँड अँबॅसेडर आहेत। उत्तर कोणतं आहे आपलं, आयुष्यमान खुराना। तर आयुष्यमान खुराना हे काय आहेत, युनिसेफचे आता ब्रँड अँबॅसेडर आहेत भारतामध्ये। आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये या प्रश्नाविषयी अधिक चर्चा करू, जे अतिशय महत्त्वाची आहे। बघा, ज्या वेळेसही एखाद्या संस्थेविषयी काय येत असते, एखादा लेटेस्ट घडामोडी येत असतात, त्यावेळेस पेपरमध्ये त्याच्याविषयी बऱ्याचदा प्रश्न विचारतात। हे जे युनिसेफ आहे, ते युनिसेफचे भारतातील आता ब्रँड अँबॅसेडर किंवा दूत कोण आहे, तर आयुष्यमान खुराना आहे। ही जी व्यक्ती आहे कोण आहे, आयुष्यमान खुराना। हे युनिसेफचे आता भारतातील काय ब्रँड अँबॅसेडर आहे। त्यानंतर हे जे युनिसेफ आहे, युनिसेफचा आपल्याला लॉंग फॉर्म सुद्धा माहीत असायला पाहिजे। त्याचा लॉंग फॉर्म काय, युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड। म्हणजे लहान मुलांसाठी काय हा इमर्जन्सी फंड असतो। याचं प्रतिनिधित्व आता कोण करणार आहे भारतामध्ये, तर आयुष्यमान खुराना करणार आहे। आता ही जी युनिसेफ आहे, या युनिसेफ विषयी आपल्याला अधिक माहिती पाहिजे। हा प्रकार कोणता आहे, तर हा निधी प्रोव्हाइड करण्याचा प्रकार आहे। त्यानंतर हे सध्या कार्यरत अशी संस्था आहे। त्यानंतर याची जी स्थापना, युनिसेफची स्थापना
11 डिसेंबर 1946ला झाली. कधी झाली तर 11 डिसेंबर 1946. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिचं मुख्यालय जे आहे न्यूयॉर्क शहरामध्ये आहे. युनिसेफचं मुख्यालय कुठे आहे तर न्यूयॉर्क शहरमध्ये. मुख्यालय माहीत असायला पाहिजे. न्यूयॉर्क शहरमध्ये स्थापना कधी झाली तर 11 डिसेंबर 1946ला. भारतातील ब्रँड एम्बॅसिडर कोण तर आयुष्यमान खुराना. युनिसेफचा लॉंग फॉर्म माहीत पाहिजे, युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन एमर्जन्सी फंड. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या. चला तर आता पुढचा प्रश्न. महत्त्वाचा प्रश्न हा तर बघा, अलीकडे कोणत्या राज्य सरकारने पहिला राज्यस्तरीय कोळंबी मेळा आयोजित केला आहे? तर बघा, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की या राज्य सरकारने सर्वात पहिला कोळंबी मेळा आयोजित केला आहे. कोळंबी म्हणजे काय असते तर आपण मराठी भाषेमध्ये सहसा आपले जे महाराष्ट्रातील विदर्भातील लोक आहेत किंवा अन्य लोक आहेत ते त्याला बोंबील असे म्हणतात किंवा झिंगा. सरळ सरळ काय म्हणतो आपण, झिंगा. तर हा जो झिंगा आहे तर झिंगा म्हणजेच काय, जवळपास हा झिंगाचाच प्रकार असतो हा कोळंबी. तर या कोळंबी उत्पादन वाढीसाठी काय केलं, अलीकडेच एका राज्याने काय केलं आहे, त्यांचा मेळा आयोजित केला आहे. तर ते राज्य कोणतं आहे तर त्याकरता ऑप्शन आहेत आपल्याकडे पंजाब, त्यानंतर हरियाणा, त्रिपुरा, मेघालय. तर यापैकी योग्य उत्तर कोणतं? तर बघा, यातलं योग्य उत्तर आहे पंजाब. तर पंजाब या राज्याने काय केलं आहे, कोळंबी मेळा आयोजित केला आहे. तर हा कोळंबी हे जे आहे, याला इंग्लिशमध्ये प्रॉन असे म्हणतात. तर हा प्रॉन इंटरनॅशनल लेवलवरती म्हणजे एक्सपोर्ट करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा एक ॲग्रिकल्चरल कॉमोडिटीज म्हणतो आपण त्याला. म्हणजे हे कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. ही कोळंबीची शेती केली जाते. म्हणजे हा पाण्यातीलच, गोड्या पाण्यातील किंवा खाऱ्या पाण्यातील तयार होणारा म्हणजे आपले जे मासे असतात माशांसारखाच हा काय असतो, एक प्रकारचे हे कमोडिटी आहे. तर हे कमोडिटी म्हणजे याचा डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा याचा उत्पादन वाढीसाठी पंजाब या सरकारने काय केलं आहे तर कोळंबी मेळा आयोजित केला आहे. तर कोळंबी मेळा कोण्या सरकारने आयोजित केला तर पंजाब सरकारने. तर त्याच्याविषयी अधिक सविस्तर माहिती आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. बघा, आता इथं आपण बघू शकतो की पंजाब सरकारने पहिला राज्यस्तरीय प्रॉन फेअर म्हणजे काय, कोळंबी मेळा आयोजित केला आहे. कोळंबी मेळा राज्य सरकारच्या कोळंबी शेतीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी हा केला आहे. तर 2022-23 पर्यंत नैऋत्य पंजाबमध्ये कोळंबी शेतीसाठी एकूण 1212 एकर जमीन घेण्यात आली असून 2413 टन कोळंबीचे उत्पादन झाले आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून याचं उत्पादन वाढण्यासाठी किंवा याचा प्रसार करण्यासाठी पंजाब या सरकारने काय केलं, कोळंबी मेळा आयोजित केला. आता या पंजाब सरकारविषयी आपल्याला थोड्याफार गोष्टी माहिती, पंजाब या राज्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती असायला पाहिजे. तर पंजाबची स्थापना कधी झाली? पंजाब या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966ला झाली. पंजाबची राजधानी कोणती आहे? चंदीगड. एकूण पंजाबमध्ये 23 जिल्हे येतात. तर सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत पंजाबचे? भगवंत मान हे आहेत. त्यानंतर राज्यपाल आहे बनवारीलाल पुरोहित. ही महत्त्वाची गोष्ट आहे. राज्यपाल कोण आहेत पंजाबचे? बनवारीलाल पुरोहित. आणि मुख्यमंत्री कोण आहेत? भगवंत मान. त्यानंतर आपल्याला लोकसभा सीट किती आहे तिथं तर एकूण 13 सीट आहे. राज्यसभा सीट एकूण 7 आहेत आणि विधानसभा सीट 117 आहे. त्यानंतर नॅशनल पार्क विषयी जर विचार केला आपण तर अबोहर वन्यजीव अभयारण्य आहे, हरिके वन्यजीव अभयारण्य आहे, झज्जर बछौली राष्ट्रीय उद्यान आहे, महेंद्र झुलॉजिकल पार्क आहे, बीर भातसा राष्ट्रीय उद्यान आहे, बीर मोती बाग वन्यजीव अभयारण्य आहे. त्यानंतर पर्यटन स्थळामध्ये आपण तिथं बघू शकतो सुवर्ण मंदिर, कपूरथळा आणि भटिंडा सारखे तिथं आपल्याला दिसून येतात पर्यटन स्थळं. तर हा झाला पंजाब. तर पंजाबविषयी काय महत्त्वाची गोष्ट, पंजाबचे मुख्यमंत्री आपल्याला माहीत पाहिजे भगवंत मान, राज्यपाल बनवारीलाल पुरोहित. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, पंजाब या राज्याची राजधानी कोणती तर चंदीगड ही आहे. तर अजून आपण जे बघत आहे हा जो प्रॉन फेस्टिवल आहे म्हणजे कोळंबी फेस्टिवल हा कुठे आयोजित केला होता तर पंजाब या सरकारने पंजाबमध्ये आयोजित केला होता. बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्या राज्यामध्ये पहिला दिव्यांग उद्यान उभारणी केली आहे? हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पहिला दिव्यांग उद्यानाची पायाभरणी. तर त्याच्यासाठी ऑप्शन आहेत महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि हरियाणा. आपले जे नितीन गडकरी आहेत, रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, हे जे नितीन गडकरी यांनी काय केलं तर हे जे दिव्यांग व्यक्ती असतात म्हणजे अपंग व्यक्ती असतात यांच्यासाठी काय उद्यानाची पायाभरणी केली. तर ते कुठे केली? महाराष्ट्र या राज्यातील नागपूर या शहरमध्ये. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. नागपूर येथे काय केली आहे त्यांनी तर दिव्यांग उद्यानाची पायाभरणी केलेली आहे. कोणी केलेली आहे तर नितीन गडकरी यांनी केलेली आहे. याच्याविषयी सविस्तर माहिती पुढच्या स्लाईडमध्ये बघूया आपण. बघा, ज्याही गोष्टी फर्स्ट टाईम होत असतात त्या गोष्टी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या असतात. तर महत्त्वाचं काय, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि आणि महामार्ग मंत्री जे आहेत नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे काय केली तर जगातील सर्वात मोठ्या आणि अद्वितीय दिव्यांग उद्यान अनुभूती समावेशी उद्यानाची काय केलेली आहे
पायाभरणी केलेली आहे. सरळ सरळ ध्यानात ठेवायचं, नितीन गडकरी जे आहेत यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे काय दिव्यांग उद्यानाची काय केलेली आहे, पायाभरणी केलेली आहे. आता आपल्याला सोबतच या महाराष्ट्र राज्याविषयी थोडक्यात माहिती असायला पाहिजे. तर महाराष्ट्राची स्थापना कधी झाली, तर 1 मे 1960ला तो महाराष्ट्र दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. कामगार दिवस सुद्धा असते त्याच दिवशी. महाराष्ट्राची राजधानी सर्वांनाच माहीत आहे मुंबई. एकूण जिल्हे किती आहेत महाराष्ट्रात, तर 36 जिल्हे आहे. मुख्यमंत्री कोण आहेत, तर आपले एकनाथ शिंदे आहेत. राज्यपाल जे आता नवीनच झालेले आहे 20वे, रमेश बैस. याच्यापूर्वी ते कोण्या राज्याचे होते, तर झारखंड या राज्याचे राज्यपाल होते, हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपले अगोदरचे कोण होते, तर भगतसिंग कोश्यारी होते. त्यानंतर भगतसिंग कोश्यारीच्या नंतरचे आपले जे 20वे राज्यपाल आहेत हे कोण आहेत, रमेश बैस आहेत. लोकसभा सीट जे आहेत आपल्या 48 आहेत आणि राज्यसभेमध्ये आपण एकूण 19 खासदार पाठवतो. विधानसभेच्या एकूण किती 288 जागा आहेत आपल्या. विधानसभेच्या 288 जागा आणि विधान परिषदेमध्ये एकूण 78 सभासद असतात. त्यात नॅशनल पार्कचा जर विचार केला महाराष्ट्रात, तर ताडोबा, चांदोली, गुगामल, संजय गांधी, नवेगाव, पेंच राष्ट्रीय उद्यान इत्यादी महत्त्वाचे नॅशनल पार्क आहेत. पर्यटन स्थळासाठीही महाराष्ट्र एक काय आहे, काय म्हणू शकतो आपण त्याला, फेमस आहे. म्हणजे जसं शिर्डी आहे, हिल स्टेशन, पाचगणी, अजिंठा लेणी आहे, लोणार सरोवर आहे, कासार पठार आहे, माथेरान आहे. त्यानंतर विविध प्रकारचे गडसुद्धा आपल्याला सह्याद्री पर्वतामध्ये बघायला मिळतात. अशा प्रकारे हा महाराष्ट्र राज्य संक्षिप्त रूपामध्ये आपण इथं बघितला. हे जे स्लाईड आहे हे स्लाईडवरचं वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग हे स्लाईडवरचं जर तुम्हाला वाचायचं असेल तर टेलिग्रामला जाऊन अजनी करिअर अकॅडमी चॅनल सर्च करा, त्याच्या चॅनलला जॉईन व्हायचं. चॅनलला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला हे PDF फाईल निःशुल्कमध्ये उपलब्ध होऊन जाईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही व्हिडिओला अजून सबस्क्राईब वगैरे केलं नसेल या चॅनलला, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर बघूया आता आपण पुढचा प्रश्न. एकदम धासू असा प्रश्न आता आपल्यासमोर आहे. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये चौथा संयुक्त लष्करी सराव डस्टलिक कुठे होणार आहे? जो भारत आणि उझबेकिस्तान आहे, इंडिया आणि उझबेकिस्तानचा यातला चौथा संयुक्त लष्करी सराव आहे, त्याचं नाव आहे डस्टलिक. हा कुठे होणार आहे? तर याच्याकरता ऑप्शन आहेत आपल्याकडे. देवळाली 2 नंबरचा ऑप्शन आहे, पिथोरागड 3 नंबरचा आहे, उज्जैन आणि 4 नंबरचा आहे बंगळुरू. तर याचं योग्य उत्तर काय? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 पिथोरागड. तर पिथोरागड येथे काय होणार आहे, तर भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील चौथा जो संयुक्त लष्करी सराव आहे त्याचं नाव काय आहे, डस्टलिक हा आयोजित केला आहे. चला तर याच्याविषयी सविस्तर माहिती आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. बघा, आता जे द्वैवार्षिक प्रशिक्षण सराव आहे डस्टलिक 2023चा जो चौथा पुनरावृत्ती होती, हे भारत लष्कर आणि उझबेकिस्तानच्या आर्मीमध्ये 20 फेब्रुवारी 2023 पासून तर 5 मार्च 2023 पर्यंत चालणार आहे. आणि हा कुठं आहे, तर पिथोरागड उत्तराखंड येथे होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे, भारत आणि कोण, भारताची लष्कर आणि उझबेकिस्तानची जी आर्मी आहे यांच्यामधला कोणता लष्कर सराव असतो, तर डस्टलिक हा असतो. हा कुठे होणार आहे, पिथोरागड उत्तराखंड येथे होणार आहे. त्यानंतर इतर महत्त्वाचे सराव युद्ध अभ्यास जे असतात हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. जसं की शक्ती हा जो सराव आहे हा फ्रान्स आणि भारत या 2 देशांच्या दरम्यान होत असतो. मित्रशक्ती हा जो आहे भारत व श्रीलंकाच्या दरम्यान होत असतो. त्यानंतर समुद्र शक्ती हा युद्ध अभ्यास आहे भारत व इंडोनेशिया यांच्या दरम्यान होतो. गरुड शक्ती 1 हा जो आहे भारत व इंडोनेशियाच्या दरम्यान होत असतो. त्यानंतर मैत्री जो युद्ध अभ्यास आहे भारत व थायलंडच्या दरम्यान होते. त्यानंतर शिन्यू मैत्री भारत व जपान. त्यानंतर मैनामती मैत्री जो सराव होत असतो हा भारत व बांगलादेश यांच्या दरम्यान होत असतो. हे अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रशक्ती सराव जो आहे युद्ध अभ्यास हा बऱ्याचदा पेपरमध्ये आलेला आहे, शक्तीसुद्धा बऱ्याचदा आलेला आहे. म्हणून हे जी स्लाईड आहे हे स्लाईड अतिशय महत्त्वाची स्लाईड आहे. कोण्या देशामध्ये कोणते कोणते युद्ध सराव होतात हे गोष्ट ध्यानात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. मागचा जर तुम्ही करंट अफेअरचा माझा व्हिडिओ बघितला असेल तर त्यात तुम्हाला एक तर्कश नावाचा युद्ध अभ्यास बघायला मिळाले. तर्कश नावाचा युद्ध अभ्यास कोणाकोणामध्ये झाला होता, तर अमेरिका वर्सेस भारत यांच्या दरम्यान झाला होता, हे आपल्याला दिसून येते. त्याकरता तुम्हाला मागचा सुद्धा व्हिडिओ बघावा लागेल. तर हे जे आहेत हे अतिशय महत्त्वाचे युद्ध अभ्यास आहेत. जसे की शक्ती फ्रान्स व भारत यांच्या दरम्यान, मित्रशक्ती भारत श्रीलंका, समुद्र शक्ती 1 भारत इंडोनेशिया, गरुड शक्ती 1 भारत इंडोनेशिया, त्यानंतर मैत्री भारत व थायलंड, त्यानंतर शिन्यू मैत्री भारत व जपान आणि मैनामती मैत्री जे आहे भारत व बांगलादेश यांच्या दरम्यान हा युद्ध सराव होत असतो. तर आपला प्रश्न काय होता, डस्टलिक 2023चा सराव कोणाकोणामध्ये झाला, तर भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. चला तर बघूया आता आपण पुढचा प्रश्न.
अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न, जी 49वी जीएसटी परिषद बैठक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? जी आपली 49वी जी जीएसटी परिषद आहे, कितवी आहे? 49वी. आपले जे निर्मला सीतारामन आहेत, निर्मला सीतारामन कोण आहेत? भारताचे अर्थमंत्री आहेत. हे भारताचे अर्थमंत्री आहेत. या निर्मला सीतारामन यांनी काय 49वी जीएसटी परिषद काय केली? आयोजित केली होती. तर हे कुठे करण्यात आली होती? ऑप्शन आहेत नवी दिल्ली, नवी मुंबई, चेन्नई की चित्तोडगड. तर याचं योग्य उत्तर काय? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली. तर नवी दिल्ली येथे 49वी काय झाली? जीएसटी परिषद आयोजित करण्यात आली होती. ही गोष्ट आपल्याला माहीत असायला हवी. याविषयी सविस्तर बघूया आता पुढच्या स्लाइडला. बघा आता महत्त्वाचं जर बघायचं झालं तर 18 फेब्रुवारी 2023 रोजी दिल्ली येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 49वी जीएसटी बैठक झाली. जीएसटी बैठक कितवी होती? तर 49वी होती. हे आपल्याला डोक्यामध्ये असायला पाहिजे. त्यानंतर अध्यक्ष कोण होते? तर अर्थमंत्री जे आहेत आपले निर्मला सीतारामन हे अर्थमंत्री होते. आणि परिषद कुठे होती? तर नवी दिल्ली येथे होती. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 पासून 3 आठवड्याच्या कालावधीत ही बैठक आयोजित केली जात आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर बघा ती जीएसटी जी परिषद होती, कितवी जीएसटी परिषद होती? 49वी. कुठे आयोजित केली होती? दिल्लीला. अध्यक्ष कोण होते? अर्थमंत्री निर्मला सीतारामन. एवढ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. बघा आता प्रश्न विचारलेला आपल्या T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी कोणती महिला क्रिकेटपटू बनली आहे? तर ही जी व्यक्ती आहे, ही जी महिला आहे, या महिलेचं नाव काय? तर T20 जे सामने होत असतात, या सामन्यामध्ये सर्वाधिक T20 सामने खेळणारी महिला कोणती? तर ऑप्शन आहे आपल्याकडे स्मृती मंदाना, दुसरा हरमनप्रीत कौर आणि तिसरा दीपाली वर्मा आणि शेवटचा मिताली राज. तर यापैकी अशी कोणती अशी खेळाडू आहे की तिने सर्वाधिक जास्त T20 सामने खेळले आहेत? तिने एकूण 149 T20 सामने खेळले आहे आणि तिने रोहित शर्माचा 148 सामन्यांचा जोही रेकॉर्ड होता, तो रेकॉर्ड काय मोडला आणि तो रेकॉर्ड आता तिच्या नाव झाला. म्हणजे सर्वाधिक T20 सामने खेळणारी खेळाडू कोण? तर त्या व्यक्तीचं नाव आहे हरमनप्रीत कौर. तर हरमनप्रीत कौर या व्यक्तीने T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळल्याचा जो विक्रम असते, हा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. हे ज्या हरमनप्रीत कौर आहेत, हे हरमनप्रीत कौर भारतीय T20 संघाच्या काय आहेत? कर्णधार आहेत. त्यांच्याविषयी अजून थोडक्यात माहिती आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. बघा थोडक्यात पण महत्त्वाची माहिती इथं आहे. हरमनप्रीत कौर जे आहे त्यांनी T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी क्रिकेटर बनली आहे. या प्रकरणात आता रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर कोण? हरमनप्रीत कौर. त्यानंतर चांगली गोष्ट म्हणजे हे दोन्ही खेळाडू भारतीयच आहेत. तिचा हा 149वा T20 आंतरराष्ट्रीय सामना होता. हिचा कितवा? 149वा आणि रोहित शर्माचा किती? 148वा सामना होता आणि दोन्ही भारतीयच आहेत. हे महत्त्वाची गोष्ट. त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 148 सामने खेळत या यादीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याआधी तिसरे नाव आहे न्यूझीलंडची फलंदाज सुजी बेट्स. सुजी बेट्स जे आहे कितव्या नंबरवर आहे? 3 नंबरवरती आहे. 2 नंबरवरती आपले रोहित शर्मा आहे जे आहेत, हे रोहित शर्मा 2 नंबरवरती. 1 नंबरवरती हरमनप्रीत कौर. हरमनप्रीत कौर 1 नंबर भारताची खेळाडू, रोहित शर्मा 2 नंबर भारताचा खेळाडू आणि न्यूझीलंडची जे फलंदाज आहे सुजी बेट्स हे 3 नंबरवरची खेळाडू आहे. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल की सर्वाधिक सामने खेळणारे T20 सामने खेळणारी खेळाडू कोण? तर हरमनप्रीत कौर आहे. चला तर आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. अतिशय हॉट असा हा प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,000 धावा करणारा जगातील जागतिक क्रिकेटमध्ये कितवा फलंदाज ठरला आहे? हे जी विराट कोहली आहे, हे विराट कोहली यांनी आताच अलीकडे काय केले? 25,000 धावा काय केलेल्या आहेत? त्यांच्या कंप्लीट केलेला आहे. तर 25,000 धावा करणारा जागतिक क्रिकेटमधील तो कितवा फलंदाज बनला आहे? तर ऑप्शन आहेत पहिला, 8वा, 6वा की 5वा. तर याचं योग्य उत्तर काय? हे जे आपले विराट कोहली आहेत, माजी कर्णधार भारतीय संघाचे, यांनी 25,000 धावा करण्याचा मान आपल्याकडे घेतला आहे आणि ते जगातील 6वे असे खेळाडू झाले आहेत की त्यांनी 25,000 धावांचा पल्ला पार केला आहे. तर यांच्याविषयी अजून ठळक आणि महत्त्वाची माहिती आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. बघा महत्त्वाची माहिती इथं आहे की भारताचा जो तारांकित फलंदाज आहे म्हणजे विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 25,000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर 25,000 धावांचा टप्पा कोण्या संघाच्या विरुद्ध असताना ओलांडला त्यांनी? तर 25,000 धावांचा टप्पा ऑस्ट्रेलिया विरुद्ध जी आपली टेस्ट क्रिकेट चालू होती याच्यामध्ये ओलांडला आहे. त्यानंतर अशी कामगिरी करणारा तो जागतिक क्रिकेट
मधील 6वा फलंदाज ठरला आहे. याच्यापूर्वी 5 फलंदाज आहे आणि हे 6वा ठरला आहे. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्याने हा टप्पा सर्वात कमी सामन्यात गाठण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. म्हणजे कमी बॉलमध्ये 25,000 धावा करण्याचा जो विक्रम होता हा त्याच्या नावावरती गेला आहे. त्यामुळे सर्वात कमी डावात हा टप्पा गाठण्याच्या फलंदाजीमध्ये कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे सोडले आहे. तर बघा, याच्यापूर्वी सचिन तेंडुलकर यांच्या नावावरती हा विक्रम होता, परंतु आता सर्वात जास्त धावा कमी सामन्यामध्ये गाठण्याचा जो मान आहे हा विराट कोहली यांना मिळाला आहे. सोबतच आपल्याला अजून एक गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे की चेतेश्वर पुजारा जे क्रिकेटर आहेत हे 100 कसोटी सामने खेळणारे भारताचे 13वे क्रिकेटपटू ठरले आहेत. तर चेतेश्वर पुजारा हे कितवे खेळाडू ठरले? 13वे, की ज्यांनी किती 100 कसोटी सामने खेळलेले आहे. हीच माहिती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. चला आता पुढच्या स्लाईडवरती बघूया आपण नवीन प्रश्न. बघा, यावर्षी चित्ते जे आहेत हे अतिशय फ्रंटलाईनला न्यूजपेपरमध्ये येत आहेत. हे जे चित्ते आहेत या चित्त्यांविषयी आणखी एक प्रश्न आपल्यासमोर आला आहे. अलीकडेच भारत सरकारने कोणत्या देशामधून पुन्हा 12 चित्ते आणले आहेत? याच्यापूर्वी आपल्याकडे 8 चित्ते आणले होते. ते आणले होते नामिबिया या देशातून. कुठून आणले होते? नामिबिया या देशातून आणले होते. परंतु आता परत आपण 12 चित्ते जे आहेत, हे 12 चित्ते भारतामध्ये आणले आहेत. तर भारतामध्ये 12 चित्ते हे कुठून आणले गेले आहेत? तर भारतामध्ये हे 12 चित्ते आहेत हे दक्षिण आफ्रिका या देशातून आणले गेलेले आहेत. तर हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा तुम्हाला डोक्यामध्ये ठेवायचा आहे, कारण की हे जे चित्ते आहेत हे 2 वेळा आपल्या न्यूजपेपरमध्ये आले. पहिल्या वेळेस जे होते 8 चित्ते नामिबिया या देशातून आणले गेले होते आणि दुसऱ्या वेळेस हे दक्षिण आफ्रिका, या दक्षिण आफ्रिकेतून एकूण किती 12 चित्ते भारतामध्ये आणले गेले आहेत. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न बघण्यापूर्वी याचीच डिटेल न्यूज आपण बघूया पुढच्या स्लाईडवरती. बघा, आता यातलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, मध्य प्रदेशमध्ये हे कुनो नॅशनल पार्क आहे. हे जे पार्क आहे कुनो नॅशनल पार्क, या नॅशनल पार्कमध्ये 12 चित्त्यांची भर पडली आहे. या 12 चित्त्यांची भर पडली आहे आणि 12 चित्ते दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या 12 चित्त्यामध्ये 7 नर आणि 5 मादे आहेत. किती? 7 नर आहेत म्हणजे मेल आहेत आणि 5 काय फिमेल आहेत. तर हे गोष्ट आपल्याला ध्यानात पाहिजे महत्त्वाची, की एकूण 12 चित्ते जे आहे दक्षिण आफ्रिकेवरून परत भारतात हे मध्य प्रदेशमधील जे कुनो नॅशनल पार्क आहे नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले आहे. त्यामुळे उद्यानातील चित्त्यांची संख्या आता किती झाली आहे? 20 झालेली आहे. यांच्यापूर्वी किती चित्ते होते आणले होते? तर 8 चित्ते आणले होते. आता किती आणले? 12. तर एकूण किती झालेले आहे? 20. म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला डोक्यात आला असेल, की भारतातून चित्ता हा जो प्राणी आहे हा काय झाला होता? नामशेष झाला होता. परंतु नामिबियामधून 8 चित्ते आणि दक्षिण आफ्रिकेमधून 12 चित्ते आणून टोटल आता भारतामध्ये एकूण 20 चित्ते आपल्याला बघायला मिळतील. आणि हे 20 चित्ते कुठं आहेत? हे जे कुनो नॅशनल पार्क आहे, या कुनो नॅशनल पार्क MP मध्ये आहे. तर या कुनो नॅशनल पार्कमध्ये हे चित्ते आता आपल्याला बघायला मिळत आहेत. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, T20 मध्ये 100 बळी घेणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? तर तिचं नाव आहे दीप्ती शर्मा आहे, की दीपाली वर्मा, की पूनम राऊत, की यापैकी नाही. तर या इमेजवरून तुम्हाला समजलं असेलच. त्या इमेजवरून हे जी व्यक्ती आहे ही व्यक्ती कोण आहे? दीप्ती शर्मा आहे. तर या दीप्ती शर्मा यांनी काय केलं आहे? T20 मध्ये 100 बळी घेण्याचा मान मिळवला आहे. म्हणजे भारतातील पहिली क्रिकेटपटू कोण ठरली आहे? तर हे जे आहे दीप्ती वर्मा आहे, सॉरी दीप्ती शर्मा. या जे दीप्ती शर्मा आहेत, हे दीप्ती शर्मा यांनी किती विकेट घेतले आहे T20 मध्ये? तर 100 बळी घेतले आहे. त्याच्याविषयी सविस्तर माहिती आता आपण बघूया पुढच्या स्लाईडवरती. बघा, अतिशय महत्त्वाची न्यूज आहे. दीप्ती शर्मा जे आहे त्यांनी T20 मध्ये 100 बळी घेणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. त्यानंतर दीप्ती शर्मा यांनी 100 बळी घेतले आहेत. तसेच जे आपले भुवनेश्वर कुमार आहे, भुवनेश्वर कुमार यांनी 90 बळी आतापर्यंत घेतलेले आहेत T20 मध्ये आणि रविचंद्रन अश्विन यांच्या नावावरती 72 बळी आहेत. म्हणून दीप्ती शर्मा हे पुरुष आणि महिलांच्या कॅटेगरी दोघांमध्येही काय आहे? अव्वल स्थानी आलेली आहे. तर हे जे दीप्ती शर्मा, या दीप्ती शर्मा यांनी एकूण किती T20 मध्ये 100 जे विकेट्स असतात हे 100 विकेट घेण्याचा मान त्यांनी मिळवलेला आहे. याच्यापूर्वी हा मान भुवनेश्वर कुमार यांच्याकडे होता. तो म्हणजे भुवनेश्वर कुमार जे आहेत हे भुवनेश्वर कुमार यांनी 90 बळी घेतलेल्या आहेत T20 सामन्यामध्ये आणि रविचंद्र अश्विन यांनी 72 बळी आतापर्यंतचे T20 मध्ये घेतलेले आपल्याला दिसून येते. बघा, एकदम महत्त्वाचा प्रश्न आता तुमच्या समोर आहे. अलीकडे कोणत्या देशाने मासिक पाळी रजा कायदा मंजूर केला आहे? तर याच्यासाठी ऑप्शन आहेत आपल्याकडे. इंग्लंड, 2 नंबरचा आहे स्पेन, 3 नंबरचा आहे फ्रान्स आणि 4 नंबरचा आहे जर्मनी. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे, कारण की असे कायदे बऱ्याचदा होत नाही. आणि अशा कोणत्या देश आहे की त्या देशाने हा जो कायदा आहे मासिक पाळी रजा कायदा हा मान्य केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे स्पेन. तर या स्पेन या देशांनी काय केले आहे? तर ही रजा मंजूर केली आहे. सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न, याच्याविषयी सविस्तर आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया.
बघा, हे स्पॅनिश सरकार आहे. स्पॅनिश सरकार यांनी काय केलं, मासिक पाळीच्या तीव्र वेदनांनी ग्रस्त महिलांना सशुल्क वैद्यकीय रजा मंजूर करणारा कायदा केला आहे आणि कोणत्याही युरोपीय देशातील हा पहिला कायदा आहे. ही सर्वात महत्त्वाची ओळ आहे. तर सर्वात महत्त्वाची ओळ कोणती? कोणत्याही युरोपीय देशासाठी हा पहिला कायदा आहे. त्यानंतर अशा सुविधा सध्या जपान, इंडोनेशिया आणि झांबियासारख्या देशामध्ये आहेत. तर जपान, इंडोनेशिया आणि झांबियामध्ये काय होते, तर त्या ज्यावेळेसही ही पाळी येत असते त्यावेळेस त्यांना काय दिल्या जाते, सशुल्क रजा दिल्या जात होती. परंतु आता हा पहिल्याच वेळेस हा कायदा करण्यात आला आहे, तो म्हणजे युरोपीय देशांमध्ये, तर तो कुठं, स्पेनमध्ये करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची बाब आहे. तर आपल्या याच्यापूर्वी जे होते हे जपान, इंडोनेशिया आणि झांबियासारख्या देशामध्ये होते. भारतामध्ये आतापर्यंत अशा प्रकारचा कायदा आलेला नाही आहे. आपण अपेक्षा करूया की आपल्या देशातही अशा प्रकारचे कायदे येणार. चला तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा, प्रश्न आहे आता आपल्याकडे, अलीकडे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात मुंबई कितव्या क्रमांकावर आहे? जे जागतिक यादी जाहीर केल्या जात असते प्रदूषणयुक्त शहरांची, तर या जागतिक यादीमध्ये सर्वाधिक प्रदूषित शहरांची जी यादी आहे याच्यामध्ये हे आपली जी मुंबई आहे हे कितव्या क्रमांकावर आहे? तर याच्याकरता ऑप्शन आहेत 1, 2 नंबरचा ऑप्शन आहे 2, 3 नंबरचा आहे तिसऱ्या आणि 4 नंबरचा चौथ्या. तर तुम्हाला सांगायला खेद असा होतो की जागतिक प्रदूषित जे शहर आहे तर याच्यामध्ये सर्वात जास्त प्रदूषित शहरामध्ये मुंबई हे एक शहर आहे, या शहराचा दुसरा क्रमांक आला आहे. मुंबई या शहराने दिल्ली या शहराला मागं पाडत आता मुंबई काय येणार आहे, तर जगातील सर्वात प्रदूषित शहरामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर कोण आहे, तर पहिल्या क्रमांकावर आहे पाकिस्तानमधील शहर, ते म्हणजे कोणतं, लाहोर. लाहोर हे शहर काय सर्वात प्रदूषित शहर आहे जगातलं. आणि 2 नंबरचं सर्वात प्रदूषित शहर कोणतं आलं आहे आपल्याकडे, तर मुंबई हे शहर आहे. मग आता तुम्हाला डोक्यामध्ये राहणार आहे, मुंबई जे शहर आहे, मुंबई शहर कुठं आहे, महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्रातील हे मुंबई नावाचं शहर आहे हे जगातील सर्वात प्रदूषित शहरामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं शहर आहे. पहिल्या क्रमांकाचं पाकिस्तानमधील लाहोर हे शहर आहे. याच्याविषयी सविस्तर माहिती आता पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. बघा, आपण प्रश्न ज्यावेळेस बघतो प्रश्नाच्या नंतर ही जी महत्त्वाची माहिती असते हे अतिशय महत्त्वाची माहिती असते, कारण की आजूबाजूच्या गोष्टीवरचे प्रश्न तुमचे याच्यामध्ये क्लिअर होतात. तर बघा, इथं काय सांगितलं जातं की जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई दुसऱ्या स्थानी, तर देशात अव्वल क्रमांकावर आहे. म्हणजे भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणतं, तर मुंबई. तर मुंबई हे एक महाराष्ट्रातील एक शहर आहे, अतिशय गजबजलेलं शहर आहे, सर्वात डेन्स पॉप्युलेशनचं हे शहर आहे. म्हणजे दिल्लीच्या नंतर तर या मुंबई शहर आहे काय जगातील 2 नंबरचं प्रदूषित शहर आणि आपल्या भारतातलं सर्वात प्रदूषित शहर आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला प्रश्नामध्ये हेही विचारू शकते, स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स जो असते यानुसार मुंबई भारतातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळखले जात असल्याने राष्ट्रीय राजधानी दिल्लीला मागे टाकले आहे. म्हणजे याच्यापूर्वी कोणती होती, राष्ट्रीय राजधानी जी आपली दिल्ली आहे या दिल्लीला मागे टाकत आता महाराष्ट्राची जी राजधानी आहे मुंबई, हे जे काय आहे भारतातील सर्वात प्रदूषित शहर आहे. तर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहराची यादी जर बघितली आपण, तर लाहोर जे आहे पाकिस्तानातील हे 1 नंबरवरती आहे. मुंबई जे आहे भारतातील हे 2 नंबरवरती येते. काबूल अफगाणिस्तानमधील 3 नंबरवरती आणि काओशू तैवानमधील जे आहे हे 4 नंबरवरती येते. तर आपल्याला डोक्यामध्ये फक्त हे 3 शहर लक्षात ठेवायचे आहे. 1 नंबर म्हणजे आपलं लाहोर, 2 नंबर म्हणजे मुंबई आणि 3 नंबर म्हणजे काबूल, जे की अफगाणिस्तानची राजधानी आहे. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. स्पर्धा परीक्षेसाठी आणि डिफेन्स सेक्टरमधल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न, भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीची काय करण्यात आली आहे, लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर त्यांचं नाव काय, MV सुचिंद्र कुमार की राजेश कुमार की सुनील अरोरा की यापैकी नाही? तर याचं योग्य उत्तर काय, तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 MV सुचिंद्र कुमार. तर हे जे MV सुचिंद्र कुमार आहेत हे MV सुचिंद्र कुमार आता काय लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्याविषयी सविस्तर माहिती पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघूया. बघा, आता महत्त्वाच्या माहितीमध्ये आपल्याला बघायला मिळेल की लेफ्टनंट जनरल MV सुचिंद्र कुमार जे आहेत हे लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. तर विद्यमान लेफ्टनंट जनरल BS राजू यांची दक्षिण पश्चिम लष्करी कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर विद्यमान जे लेफ्टनंट जनरल BS राजू होते यांची दक्षिण पश्चिम लष्करी कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तर ते सध्या लष्कराच्या मुख्यालयात सैन्य उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. लेफ्टनंट जनरल कुमार हे खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. जे पुण्यातील खडकवासला येथे जे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहेत इथले हे विद्यार्थी आहेत खडकवासलाचे. त्यानंतर जून 1985 मध्ये त्यांना 1 आसाम रेजिमेंट नियुक्त करण्यात आले होते. एक आसाम रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले होते. तर आपल्याला डोक्यामध्ये काय ठेवायचं आहे, तर लष्कराचे नवीन उपप्रमुख कोण, तर ते कोण आहे, लेफ्टनंट M.V. सुचिंद्र कुमार. हे कोणत्या संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी आहेत, तर हे खडकवासला मधील माजी विद्यार्थी आहेत. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा. बघा, भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्यामध्ये धर्म गार्डियन युद्ध अभ्यास सुरू झाला आहे. धर्म गार्डियन युद्ध अभ्यास जो असते हा कोण्या दोन देशांच्या मध्ये असते, भारत आणि कोणता देश, भारतासोबत. हे जो धर्म गार्डियन हा युद्ध अभ्यासाचं नाव आहे, तर हा कोणाकोणामध्ये आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 चीन, 2 नंबरचा आहे जपान, 3 नंबर आहे रशिया आणि 4 नंबर आहे अमेरिका. तर आपण आतापर्यंत बघितलेले आहेत विविध प्रकारचे जेही युद्ध अभ्यास असतात याविषयी पूर्वी आपण एक प्रश्न बघितला, त्या प्रश्नामध्ये आपण बघितलेला आहे. तर तसाच हा एक धर्म गार्डियन नावाचा युद्ध अभ्यास आहे. तर हा कोणाकोणामध्ये होत असतो, भारत आणि 2 नंबरचा ऑप्शन जे आहे जपान. भारत आणि जपानमध्ये कोणता आहे, तर धर्म गार्डियन युद्ध अभ्यास नुकताच पार पडला आहे किंवा सुरू झाला आहे असं म्हटलं तरी चालेल. करंटमध्ये तो सुरूच आहे. आपण 24 फेब्रुवारी 2023ला हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. तर यावेळेस हा युद्ध अभ्यास चालू आहे. तर कोणाकोणामध्ये हा धर्म गार्डियन युद्ध अभ्यास, तर हा भारत आणि जपानमध्ये चालू आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सर्व जे प्रश्न आहेत हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित करावा लागेल. हा जो धर्म गार्डियन युद्ध अभ्यास हा कोणामध्ये सांगितला मी तुम्हाला, जपान आणि भारतमध्ये. हे जे चित्र दिसत आहे तुम्हाला याच्यावरून ते तुम्हाला गेस करता येईल की जपान आणि भारत या दोघांमध्ये कोणता धर्म गार्डियन युद्ध अभ्यास चालू आहे. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका. अशा प्रकारचे अतिशय महत्त्वाचे जे आपण करंट अफेअर असते हे दर तिसऱ्या दिवशी या यूट्यूब चॅनलला टाकत असतो. म्हणून तुम्हाला मी एक विनंती करतो की सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉन असते या बेल आयकॉनला दाबा, म्हणजे माझा जो नवीन व्हिडिओ असते हा तुम्हाला डायरेक्टली मिळेल. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं पुरेसं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.